जवळ्याला पूर्ण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे आणि मग त्याची चटणी बनवणार मित्रांनो. एक नंबर एकदम मजेदार लागणारी ही जवळ्याची चटणी तुम्ही एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला खूप जास्त आवडेल. सुरुवातीला जवळा पॅनवरती भाजून घ्यायचा मस्तपैकी आणि मग याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून त्याची पूर्ण पावडर तयार करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला काय करायचं, पॅनमध्ये थोडं ऑइल टाकायचं, टेचून घेतलेलं लसूण, थोडा कढीपत्ता, जिरा ॲड करून आपल्याला मस्त परतवून घ्यायचं आणि मग चॉप केलेला कांदा टाकून याच्यामध्ये तो पण गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा. मित्रांनो हे सगळं झाल्यानंतर आपल्याला ॲड करायची थोडी चॉप केलेली मिरची, ती पण मिक्स करून घ्या, शिजवून घ्या. मग लाल तिखट किंवा आगरी कोळी मसाला, थोडं धने जिरा पावडर, हळद टाकून आपल्याला मस्त मसाले शिजवून घ्यायचे. थोडंसं पाणी ॲड करून घ्या, मसाला शिजवून घ्या. त्यानंतर त्याच्यामध्ये ॲड केला चॉप केलेला टोमॅटो, मग त्याच्यामध्ये ॲड केला मीठ आणि मीठ वगैरे टाकून ते पण मिक्स करून घ्या. टोमॅटोला मेल्ट करायचं आपल्याला, एकदम मस्त सॉफ्ट करून घ्यायचं. झाकण ठेवून लो मिडियम फ्लेमवरती 3-4 मिनिटं ठेवून द्या आणि देन आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं जवळची जी पावडर जी आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेली. याच्यामध्ये थोडा मीठ ॲडजस्ट करा, आपण याच्यामध्ये थोडी कोथिंबीर ॲड करा आणि देन मिक्स करून घ्या. थोडं पाणी ॲड करा, कारण का तो जवळा थोडा ड्राय असतो, तो सुकून घेतो पूर्ण आणि सुका होतो. तुम्हाला जर थोडा लबलबीत ठेवायचा तर लबलबीत ठेवू शकता, नाही तर तुम्ही थोडासा सुका ठेवू शकता. जसं झुणका असतो, आपण जसं पिठलं झुणका बनवतो तशा टाईपचं. एकदा नक्की ट्राय करून बघा. ही वाली चटणी तुम्हाला खूप जास्त आवडेल. आपण बोंबलाची केलेली असेल, सुकटीची केली असेल किंवा अजून कसली केली असेल, पण जवळ्याची करून बघा, तुम्हाला खूप जास्त आवडेल. मी पहिल्यांदा ट्राय केले पण माझ्या मनात बसली. तसा वाला जवळ्याची चटणी पण भारी लागते खायला, पण ही वाली